थायरॉइड डिस्टर्ब होतं. हेच असं जर राहिलं ना, बोन डिस्टर्ब होतं, मूड स्विंगिंग होते, चिडचिडेपणा येतो, डिप्रेशन मध्ये जातं माणूस, निगेटिव्हिटी वाढतो, विनाकारण माणसाला म्हणजे मूड खराब राहिला, विनाकारण नैराश्यामध्ये जातो, झोप डिस्टर्ब होते, खूप गोष्टी आहेत. एवढंच नाही, काही जणांना संडासच्या जागी खाज सुटायला, कारण तिथे बॅड बॅक्टेरियाची पण ग्रोथ होते, शरीराचं पोषण होत नाही, केस गळते, केस पांढरे होणे, कमी कमी ज्या वयात व्हायला पाहिजे त्याच्या कमी वयामध्ये केस, म्हणजे जवळपास बऱ्याच व्याधीचं कारण हे तुमचे व्हिडिओ. आणि याला कुठल्याही लॅबमध्ये जायची गरज नाही. मग आपल्या फॅमिलीमध्ये आपण या गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? तर मग हे सगळ्यांनी व्हेरीफाय करायचं आणि स्वतःच करायचं. आणि जर असेल तर मग त्याचं सोल्युशन पण आहे. नुसतं आपण समस्यावरून भागणार आहे का? नाही. मग याचं सोल्युशन काय सांगता येईल आपल्याला? एक साधी ट्रीटमेंट आहे, म्हणजे त्याच्यावर काही पथ्यक्रम करा. सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ होतं पण आपल्याला जे काही खात असताना त्याच्यासोबत बियर पीत असते, जे दारू पीत असतील, जे वाईन घेत असतील, जे सोडा पीत असतील, स्प्राईट, थम्सअप वगैरे वगैरे, आहे की नाही, ह्या सगळ्यांना ते होतं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर याच्यातलं काही घेत नाही. त्याच्यानंतर येतं आपण पाणी पीत असाल जेवताना, तर हे युरियाची समस्या येते, ऍसिड कमजोर होतं. साहजिक आहे ना, तुमची चूल पेटलेली असेल आणि त्याच्यावर जर आपण पाणी टाकलं तर कसे तेवढी स्ट्रॉंग नाही पेटणार ना, ओल्या लाकडानं पेटते का? वीक होतं. तसं आपलं फ्यूल हे स्ट्रॉंग राहण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज नाही मध्यंतरी त्याच्यावरती घेऊन. आणि आता हे का सांगितलं अगोदर, आपल्या आजूबाजूला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण कोणी मद्यपान करणारे लोक राहतात आणि ते चकना खाताना पितात स्नॅक्स सोबत. मग ते स्नॅक्स सोबत काय चाललंय? पाणी चाललंय, लिक्विड चाललंय की नाही. आणि ते काय करणार? ते तसंच राहणार, बॉडी युटिलाइज नाही करणार. मग त्यांच्या पोटाचा घेर लवकर वाढत असेल आणि ते मग लिव्हर वगैरे ते बाय डिफॉल्ट होईल. आणि आजकाल किडनी प्रॉब्लेम का वाढले? त्याच्यामुळे लेकरं काय करतात? कॅफेमध्ये चालले, पिझ्झा ऑर्डर करले, सोबत कोल्ड कॉफी प्यायला, एक ट्रेंड झाला. आपण ऍडव्हर्टाईज मध्ये बघलं की बिर्याणी सोबत थम्सअप, कोको कोला पिणं पण, मग ते पण आपण म्हणजे डिस्टर्ब करून टाकलो ना आपलं पचन आपल्याला. निसर्गानं आपल्याला देताना बरोबर दिलं पाहिजे, त्याच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. एवढंच नाही, काही अध्ययनानंतर लक्षात आलं जे आपलं अश्विन ज्या आजार नाही ना, त्याचं एक कारण युडीएफ पण असू शकतं म्हणजे अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, मेंदू विकार, मेंदूशी संबंधित, नसांशी संबंधित. एवढंच नाही तर आजकाल मूलबाळ होण्याला प्रॉब्लेम यायला, कन्सिव्ह करायला म्हणजे गर्भधारण व्हायला पण डिले होण्यामागं हे प्रॉब्लेम. कारण बॉडीला लागणारा मेन घटक जे अमायनो ऍसिड असतात ते प्रोटीन पासून मिळतात. आणि जर प्रोटीनच बॉडी जर वापरत नसेल तर मग काय, बरोबर आहे? प्रत्येकाने टेस्ट करायची आणि आपल्या नियर अँड डिअर सगळ्यांना सांगायचं की आपण आजपासून आपलं युरिया आपण द्यायचं, बरोबर आहे? मग आपण त्याला करावं काय? पहिली गोष्ट चुकते ते करेक्ट करू. जेवताना पाणी प्यायचं नाही, मग पाणी प्यायचं नाही तर आम्हाला लागतं प्यायला, बरोबर आहे? तर मग निसर्गाने त्याचं सोल्युशन करून दिलं. प्यायचं आहे तुम्हाला, दही पिया. दही नसेल तर ताक पिया. विषय मिटला. ह्या पृथ्वी तलावर दोनच घटक असे आहेत जे आपण जेवताना पिऊ शकतो. म्हणजे मजा आहे, म्हणजे आपलं सॉल्व्ह झालं ना प्रॉब्लेम. तरल पदार्थ लागतो आपण जर आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो. आणि ते सगळ्यांसाठी कॉमन नियम आहे. डिसीज वाईज, व्यक्ती वाईज कदाचित त्याच्यामध्ये कमी जास्त नियम होऊन जाते, पण एक सर्वसामान्य आपण जेव्हा चर्चा करू त्यावेळेस आपण असं लक्षात ठेवू की जेवताना जर आपल्याला प्यायला काही लागत असेल तर ताक बेस्ट आहे. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर ताक हमखास चालतं, तर प्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला असं सांगता येईल की आपण काय म्हणू, त्याच्यावर सोल्युशन काय देता आपण, काय करू आपण नेमकं आहे की नाही? तर याचं एक सिंपल ट्रीटमेंट आहे, कधीही कुठेही केव्हाही करू शकता. तुम्ही स्वतःलाही करू शकता आणि दुसऱ्याला पण करू शकता, बरोबर आहे? तुमच्या डाव्या बाजूला, तुमच्या मानेच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ट्रीटमेंट द्यायची. फक्त तुमचा एक बोट वापरायचा असा, एक.
कळलं? आणि असं 30 वेळा फिरवायचं. किती वेळा? असं हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. डाव्या बाजूला झाले की लगेच उजव्या बाजूला किती वेळा? 30 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. कोणाला गॅसेस होत असतील, कोणाला पांढरा कपडा जात असेल आणि त्याचा जर युडियमचा जर प्रॉब्लेम असेल तर याच्याने पण सॉल्व्ह होऊ शकतो. किती वेळा केला आपण? इकडं 30 वेळा, इकडं 30 वेळा. 30 सेकंद थांबायचं म्हणजे अर्धा मिनिट थांबायचं, पुन्हा करायचं. असे किती राऊंड करणार? 5 राऊंड. तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ करा. जर कोणाला असाच प्रॉब्लेम सुरू झालेला असेल तर 3-4 दिवसामध्ये फरक मिळेल. जर कोणाचा जुना प्रॉब्लेम असेल तर ते आणि IBS वाल्यांना देखील याच्यामध्ये फायदा नाही. काही खाल्ल्या टॉयलेटला जावं लागते, त्यांना पण याच्यामध्ये मदत मिळायला शकते. बढिया आहे, करू शकतो आपण. बरं, ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ते पण करू शकतात. सहसा ज्यांची लाईफस्टाईल डिस्टर्ब झालेली आहे त्यांच्यासोबत एक प्रकार घडू शकतो. तर मग आपण याचं काही दिवस प्रॅक्टिस करा. महिन्याभर जरी केलं, आपल्या लहान मुलांना जरी हे दिलं तर हे सगळ्यात बेस्ट काम आहे. ठीक आहे. आता एक शेवटचा पोटासंबंधित बोलत होतो. जर कोणाला उलट्या झाल्या, जुलाब होत असतील, मोशन सुरू झाले तर काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं, जर मोशन झाले तुम्हाला होत असते तर 4-5 मोशन होऊ द्यायचे. आणि मोशनसाठी गोळी घेता तुम्ही, जर घ्यायची नाही त्याला तुम्ही घरच्या घरी थांबू शकता. उलट्या मळमळ होत असेल तर काय करायचं? तर याचं एक ट्रीटमेंट आहे जे की आम्ही पहिल्यांदा बोटानं करत असतो. अगोदर उजवा पाय, उजव्या पायाचा हा अंगठा, त्या अंगठ्याला 20 वेळेस असं ट्विस्ट करायचं. किती वेळा? 20 वेळा. एकदा असं साईडने धरलं, एकदा खालून धरलं. किती वेळा करणार? 20 वेळा. हे झालं. अंगठ्याच्या आपण कुठे केलं? पुढं. नंतर एकदा टोकाला. अंगठ्याला किती असतात? जॉईंट 2 होते. तसे इथं एकदा टोकाला. ठीक आहे. इकडे 20 वेळा, इकडे 20 वेळा. कोणत्या पायाच्या अंगठ्याला केला आपण? उजव्या. उजव्या झाले की परत काय करणार? डाव्या पायाच्या अंगठ्याला. पुन्हा उजवा पाय घ्यायचा, ह्या बोटाला करायचा. तर ह्या बोटाला 3 जॉईंट आहे, तर 3 इकडे 20 वेळा करायचं. पुन्हा याला करायचं. हे असं करत यायचं. उजवा झाले की डावा पायाचं बोट, उजवा झाले की परत डावा पायाचं. असं करत करंगळीपर्यंत येणार, छोट्या बोटापर्यंत पाय. हे झाले. तुम्ही जसं करायला लागाल, जे पोटामध्ये जे गडगड होणारी आहे ती लगेच थांबण्यासारखी झाली. आणि जोपर्यंत थांबत नाही, 4 वेळा 5 वेळा करेपर्यंत जर असं अर्धा सेकंद, अर्धा मिनिट जर थांबून जर केलं तर तुम्हाला काय मिळायचं? बेनिफिट मिळेल. मोशन लगेच थांबायला लागते. इतकं सोपं आहे. म्हणजे आपल्याला वेगळं करायची गरज नाही, गोळी घेण्याची गरज नाही. आपल्या शरीरामध्ये सगळं सोल्युशन दिलेलं आहे. आपण ब्रह्मास्मी पेडलेले ब्रह्मांड जे म्हणतो की नाही, ते जे आपल्यामध्येच निसर्गानं बरेचसे सोल्युशन दिले आणि त्याचा एक नमुना. जर कोणाला झालं तर तुम्ही हे नक्कीच प्रयोग करू शकता. कोणालाही, अगदी जन्मलेल्या बाळापासून ते शेवटपर्यंत कोणालाही करू शकता. त्याच्यामुळे कोणाच म्हणजे घात म्हणजे दुष्परिणाम नाहीच आहे, म्हणजे जागाच नाही. फक्त एवढंच की करणारे त्या आस्थेने, त्या श्रद्धेनं अचूकपणानं करा. हा बरं, 20 जरी कोणी जास्त केलं तर फरक काही पडणार नाही, पण मिनिमम 20 वेळा ट्विस्टिंग चांगला इफेक्ट मिळतो. एकदा असं असं बोट धरायचं साईडने आणि हे अंगठ्याला फिरवायचं. अंगठ्याला असं हे बेसला केलं, मग नंतर असं वरून खाली फिरवायचं आणि फिरवायचं. सुरुवात कुठे होणार? उजव्या आणि नंतर कुठे होणार? ठीक आहे. आणि समजा जर मळमळ होत असेल, उलट्या होत असतील, मोशन पण होत असतील तर काय करायचं? हे तर करायचं. हे झालं ना की मग
दुसरी एक ट्रीटमेंट आहे, तुम्हाला मी कसं तुम्ही या करून दाखवतो. म्हणजे हे कसं तुमच्या घरी इमर्जन्सी लागते गोष्ट आहे, ते नेहमी नाही. अगोदर आपण काय केलं होतं, मानेवर आपण केलं होतं ना, असं सुरुवातीला काय करायचं, डाव्या बाजूला 30 वेळेस रब करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. त्याच्यानंतर ह्या साईड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे झालं की लगेच तुम्हाला काय करायचे, 20 वेळा करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मी इथं तुम्हाला डेमो करून दाखवतो. इथं काय करा, हे रॅशेस वगैरे पडू शकतात, घासू शकते स्किन, तिथं तुम्ही तेल वगैरे लावू शकता किंवा पावडर पण लावू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अगोदर किती वेळा केलं, 30 वेळा. पुन्हा लगेच मग 20 वेळा डावी बाजूला, नंतर उजव्या बाजूला, मग अर्धा मिनिट थांबायचं, पुन्हा करायचं, पुन्हा अर्धा मिनिट थांबायचं, पुन्हा करायचं. 3 राऊंड करायचे. हे केलं त्याच्यानंतर काय करणार, मॅडम विनंती करते, आता हे इथून तुमच्या मानेपासून इथं काय करायचं, हे जस्ट 4 वेळेसच करायचं. किती वेळेस, 1 2 3 4. मळमळ, उलटी, जुलाब इन्स्टंट थांबायला मदत होते. हे करेपर्यंत पेशंट थोडंसं स्टेबल व्हायला लागेल. म्हणजे जर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर हे तुम्ही करू शकता. म्हणूनच म्हणतो की आपल्या चिकित्सेची ताकदच अशी आहे. तुम्ही समजा रेल्वेने प्रवास करताय आणि तुमच्या बाजूला एक मास्टर सर्जन आहे, MD डॉक्टर आहे आणि तुम्ही पण आहात, आणि जर अचानक जर कोणाला असं मळमळ व्हायला लागलं, उलटी करायला लागली, तर दोघेही डिपेंडंट आहेत औषधावरती. बरोबर आहे. जोपर्यंत त्यांना मेडिकल मिळत नाही तोपर्यंत ते काहीच करू शकत नाही. इक्विपमेंट्सवर डिपेंडेंट आहे. आपण स्वतः चालतं फिरतंय दवाखाना, तुम्ही इन्स्टंट रिझल्ट देऊ शकता. असंच आहे, कुठल्याही दुखण्याला तुम्ही मॅनेज करू शकता आणि त्याचा फायदा स्वतःही घेऊ शकता, दुसऱ्यांना घेऊ शकता. आपला उद्देशच काय आहे की ह्या एकादशीच्या निमित्तानं मॅडम किती छान आपल्याकडून, आपण एवढ्या आवडीने कधी वेळ निघत नाही आणि देवाचं नाव घेताना तेवढाच गोडे वाटतो. तेवढाच त्या निमित्तानं एक चांगलं पाऊल आपण निर्णय घेतला की चला देवाला स्मरून काय घेणं, आपण एक चांगलं कार्य करावं. तर याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा. आणि कालच आमचा प्रोग्राम झाला होता, त्याच्यामुळे आम्ही असं काही तेवढं हे केलं नाही, पण जे आले त्यांनी खूप आहे. तुम्ही त्याचं नॉलेज घ्या, तुम्ही सगळ्यांना बेनिफिट द्या, यात सगळं सफलता आली असं. तर आजचं सेशन आपण इथं थांबूया.